मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ज्योती आपल्या रूममध्ये असतो. सावित्रीसुद्धा आपल्या खोलीमध्ये आलेली असते. बघते तर काय, ज्योतीचं जेवणाचं ताट तसंच भरलेलं असतं. त्याने त्यातला एक घाससुद्धा खाल्लेला नसतो. तेव्हा सावित्री येते, त्याचं भरलेलं ताट बघते आणि ज्योतीकडे बघते. तेव्हा इथे ज्योतीला सावित्रीच्या येण्याची चाहूल लागलेली असते. सावित्री काही बोलायला जाणार तेवढ्यातच ज्योती म्हणत असतो की सावित्री, काय झालं? आई जेवली का? आईने जेवण केलं का? तेव्हा सावित्री म्हणते, नाही, सासूबाई नाही जेवल्या आणि त्या जेवणारसुद्धा नाही असं म्हणाल्या. सावित्री म्हणत असते की तुम्ही शाळा सुरू करणार आहात ना, ही गोष्ट त्यांना आवडलेली नाही आणि त्यामुळे त्यांनी असं सांगितले की जोपर्यंत तुम्ही शाळा सुरू करणार नाही असं त्यांना सांगत नाही ना, तोपर्यंत त्या अन्नाचा एक कण खाणार नाही असं मला म्हणाल्या. शाळेचा विषय बंद करायला सांगितलं आपल्याला. तेव्हा इथे आता लगेच ज्योती म्हणत असतो, सावित्री, आपण जे काही आता करणार आहोत ना, त्या गोष्टीसाठी आपल्याला आपल्या घरच्याच लोकांनी विरोध केला आहे. तर बाहेरचे लोक काय करतील? बाहेरचे लोक तर आपल्याला खूप विरोध करतील. त्यामुळे आपली लढाई आहे ना, ती आता बाहेरच्या लोकांबरोबर, घरातल्या लोकांबरोबर सुद्धा आहे. पण आपल्याला त्यांचा विरोध पत्करावा लागेल, त्यांच्या विरोधात आपल्याला जावं लागेल. ती म्हणते, घरच्यांच्या विरोधात जायचं? तो म्हणतो, हो, या सर्व स्त्रियांसाठी, या सर्व मुलींसाठी ज्यांनी अंधाऱ्या खोलीमध्ये आपल्याला बंद करून घेतलेलं आहे, त्या सर्व मुलींसाठी आपल्याला हे पाऊल उचलावं लागेल. त्यानंतर गोविंद काका घरी आलेले असतात. चिमणाला म्हणतात की चिमणा, पाणी दे जरा प्यायला. आणि ते मळ्यातून काम करून आल्यामुळे घडलेल्या गोष्टी तिला सांगत असतात. त्यानंतर इथे चिमणा पाणी देत असताना टेन्शनमध्ये असते. तेव्हा गोविंद काका म्हणतात, काय गं चिमणा, काय झालं? कसला विचार करतेस तू? चिमणा म्हणत असते, आवं, डोक्याला काय कमी विचार आहे का? घरामध्ये आता नवीनच खूळ घेतले माणसांनी. गोविंद काका म्हणतात, आता काय नवीन? तेव्हा चिमणा म्हणते, आवं, ज्योती शाळा काढायचं म्हणतोय, मुलींची शाळा. तेव्हा इथे दादा म्हणतात, काय मुलींची शाळा? आता इथे घडलेल्या गोष्टींमुळे पेठेमध्ये जाताना अजूनसुद्धा मी मान वर करून चालत नाही. आपल्या जातीगोतीची लोकं आपल्या जवळून चालत नाही, लांब असे चालतात. अजूनही आपल्याशी कोण नीट बोलत नाही, त्यातून नाही डोकं वर काढतोय. तर आता ज्योतीने हे काय नवीन खूळ घेतलंय? काय तर मुलींची शाळा. त्यानंतर इथे ज्योतीला जोर जोरात हाका गोविंद काका मारायला लागतात. म्हणतात, ज्योती, लवकर इकडे ये. ज्योती आल्यानंतर इथे आता काका म्हणत असतात, हे बघ ज्योती, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. आता माझं वय झालं आहे, मळ्यातली कामं मला आता जमत नाही. राजाराम तरी एकटा कुठं कुठं बघणार? तेव्हा तू एक काम कर, तुझ्या इथे आता नोकरीचं बी काय होत नाही, तर तू मळ्यात जा. आता तू मळा सांभाळायचा. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, दादा, मला माफ करा, पण मला काही आता मळा सांभाळायला जमणार नाही आहे, कारण माझं ध्येय आणि माझं स्वप्न वेगळं आहे. तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, कसलं तुझं स्वप्न वेगळं आहे रे? तेव्हा ते म्हणतात की मला इथे मुलींची शाळा सुरू करायची आहे, मुलींची शाळा. तेव्हा दादा म्हणत असतात, मुलींची शाळा? अरे बाबा, आपल्या इथे शास्त्रामध्ये मुलींनी शिकणं म्हणजे पाप. अरे बाईची जातीच अशी असते. रामायण महाभारत कुणामुळे घडलं? एका बाईमुळंच ना. बाईला शास्त्रामध्ये हीन म्हटलेलं आहे, ते काय उगीच नाही. आणि अशा वेळेला तू जर मुलींची शाळा सुरू केलीस तर कोण कुणाची मुलगी तुझ्या शाळेमध्ये पाठवणार आहे, सांग ना? कोण पाठवणार तुझ्या शाळेमध्ये मुली शिकायला? तुझी शाळा सुरू बी होणार नाही आणि सुरू झाली ना तरी बंद पडेल. त्यामुळे त्या मार्गाला तू काय बाबा आता जाऊ न गं. आणि कोण तुला इथे शाळा काढू देईल र? तू एकटा शिकलास तर त्यासाठी किती आणि काय काय आपल्याला ऐकावं लागलं, बघितलंस ना? सूनबाई शिकल्या हे लोकांना कळल्यानंतर काय परिस्थिती आली होती, बघितलंस ना? आणि तरी बी तुला शाळा सुरू करायची आहे मुलींची. त्याच्यामध्ये कोण आपली मुलगी पाठवल शिकायला, सांग बरं ज्योती? हे खूळ डोक्यातनं काढून टाक आणि मळ्याकडे लक्ष दे. अरे बाबा, शाळेमध्ये जाण्यापरीस तू मळ्यामध्ये जा. मुलांमध्ये रमण्यापरीस फुलांमध्ये रम. अरे ती फुलं आहेत ना, ते आयुष्यभरासाठी तुला सुगंध देतील र. काय बी कमी पडायचं नाही. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, दादा हो, असा विचार प्रत्येकाने केला तर कसं जमेल?
आपण काहीतरी नवीन क्रांतीची सुरुवात करतोय, नवनिर्माण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, तर करू देत ना. तेव्हा इथे दादा म्हणतात, कसं आहे ना ज्योती, आकाशात जेव्हा वीज कडाडते ना तेव्हा ती बघायला लई छान दिसते. पण जेव्हा ती आता वीज कडाडते तर त्या आपण विजेला गळ्यातला हार म्हणून मिरवू शकत नाही ना. गळ्यामध्ये त्याला हार म्हणून मिरवू शकत नाही. काय होईल? माणूस जळून खाक होईल. बरोबर. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की आपल्याला ती कडाडणारी वीज नकोच आहे. आपल्याला पाहिजे तो नंतरचा पाऊस. त्या पावसामध्ये जे असणारं समाधान आहे ना, तो पाऊस आपल्याला पाहिजे, जो आपण ओंजळीमध्ये धरतो, ज्याच्यामध्ये आपण न्हावून निघतो, तो पाऊस मला हवा आहे दादा. तेव्हा दादा म्हणतात, तू काय ऐकायचं नाहीस, तू तुझ्या मनाचंच करशील. चिमणा, अगं चल, तू कशाला तुझ्या पोटाला मारतेस. ज्योती काय ऐकायचं नाही, काहीतरी खाऊन घेऊ चल. तुला बी जेवायला वाढ आणि मला बी जेवायला दे. ज्योती इथे आता झोपण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच्या कानामध्ये त्याच्या आता वडिलांचे शब्द गुंजत असतात. ते म्हणालेले असतात की वीज जशी कडाडते ना, त्या विजेला आपण हार म्हणून गळ्यामध्ये मिरवू नाही शकत, नाहीतर माणूस जळून जाईल. तसंच बाबा ह्या शाळेचं आहे. शाळा सुरू करायचं म्हणतोस, पण ती काही सुरू व्हायची नाही. तेव्हा ज्योतीला आता असं वाटत असतं की मी बाहेरच्या लोकांच्या विरोधात जाऊ शकतो, त्यांच्याशी भांडू शकतो, पण घरातल्या लोकांना कसं काय समजवणार. ज्योती उठून बसतो. सावित्रीसुद्धा उठते आणि म्हणते, काय व काय झालं, तुम्हाला झोप येत नाही का. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की सावित्री, अगं मला कळत नाही आहे आता दादांना कसं समजावून सांगू. ते काही माझं ऐकायलाच तयार नाही आहेत. ती म्हणत असते की आता त्यांना कळायचं नाही, पण तुम्ही जे काही करताय ना ते सगळ्या मुलींसाठी किती उपयोगाचं आहे हे नंतर त्यांना बरोबर कळेल. तेव्हा तुम्ही जे करताय ते तुम्ही करा. मी आहे ना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी. तुम्ही काहीही चुकीचं करणार नाही. तो म्हणतो, मला जमेल, मी शाळा इथे काढायचं म्हणतोय ते शक्य होईल. ती म्हणते, नक्कीच होईल. तुम्ही शाळा नक्की काढाल. तुम्ही जे ठरवताय ना ते तुम्ही योग्यच ठरवलेलं आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की सावित्री, तू जेव्हा बोलतेस ना तेव्हा माझ्यामध्ये 10 हत्तींचं बळ येतं. पण सुरुवात कुठून करायची. आपण शाळा काढायचं म्हणतोय, पण सुरुवात कुठून करायची. तेव्हा सावित्री म्हणते, ते मला माहिती नाही की सुरुवात कुठून करायची. मला फक्त इथे हार कसा करायचा ते कळतं. मळ्यात जायचं, फुलं तोडायची आणि ती फुलं एकत्र सुई घेऊन ओवायची की झाला हार तयार. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री तुला कळतंय का, तू जे काही आता म्हणालीस ना त्याच्यामधून मला कळलंय शाळा सुरू कशी करायची. आता बघ, इथे आता शाळा म्हणजे काय तर हार म्हणजे टोपला. टोपल्यामध्ये जे आपण फुलं टाकतो ती म्हणजे शाळेतली मुलं, आणि नंतरला दोरा म्हणजे कोण तर पंतोजी. पंतोजी तर आहेच, म्हणजे मी. आपल्याला आता आधी शाळेची जागा बघायला लागल आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मुली आणाव्या लागतील. बरोबर ना. तेव्हा सावित्री म्हणते, अगदी बरोबर. त्यानंतर सकाळ सकाळ सावित्री भिंतीवरती आता ते 4 वर्ण जी ज्योतीने सांगितलेले असतात ना, म्हणजे पहिला वर्ण ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र, आणि त्या प्रत्येक आता वर्णामध्ये एक एक अंधारी खोळी, ते चित्र तयार केलेलं असतं सावित्रीने. आणि प्रत्येक अंधाऱ्या खोळीमध्ये एक दिवा लावलेला असतो, एक पणती लावलेली असते. असं चित्र तिने तयार केलेलं असतं. तेव्हा ज्योती म्हणतो, बघतेस ना सावित्री, प्रत्येक त्या अंधाऱ्या खोलीमध्ये मी तुला सांगितलं होतं ना एक मुलगी अडकलेली आहे, त्या प्रत्येक अंधाऱ्या खोलीमध्ये तू एक पणती लावून तिथे आता प्रकाशाचा किरण दाखवलेला आहेस. जर मुली शिकल्या ना तर तशाच घरामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रकाश पडेल, प्रत्येक घर हे सुशिक्षित होईल, असं आता ज्योती म्हणतो. मी आता आजच जातो आणि आपल्या शाळेसाठी जागा बघतो. मोरोपंतला घेऊन ज्योती इथे जागा बघण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेलेला असतो. तो म्हणत असतो की आम्हाला शाळेसाठी 2 खोल्या हव्या आहेत. तो म्हणतो की घ्या, 2 खोल्या घ्या, पण आम्हाला हवेशीर खोल्या हव्यात आणि तिथे सूर्यकिरणसुद्धा आले पाहिजे, आम्हाला उजेड पाहिजे, प्रकाश पाहिजे. तेव्हा ते म्हणतात की मिळेल, तुम्हाला हवी तशी खोली मिळेल. आणि भाड्याचं काय, तुम्ही द्या आता समजून. कागद तयार करून ठेवतो कारकुनाला सांगून, कागद घ्या, भाडं द्या आणि कामाला सुरुवात करा. तेव्हा ज्योतीला खूपच आनंद होतो. भाड्या वगैरेची काहीही अडचण नसते, काही तणतण नसते. जे दिलं जाईल त्याच्यामध्ये खुश राहणारे ते असतात. पण इथे मोरोपंत म्हणतो की माणूस तसा चांगला आहे. सुरुवात तर अतिउत्तम झाली आहे, आता पुढचं सुद्धा सगळं मार्गी लागू दे. संध्याकाळी येऊन कागद घेऊ
आणि भाड्याचं वगैरे तेव्हाच देऊ. तेव्हा इथे पैशांची सुद्धा आपल्याला जमवाजमव करावी लागेल. ज्योती म्हणतो की आत्ताच जातो आणि सावित्रीला आनंदाची बातमी देतो. शाळेसाठी जागा भेटली हे कळल्यानंतर तिला खूप आनंद होईल. आणि तसंही जागा म्हणजे मी घरामध्येच आमच्या केली असती शाळा सुरू. पण सावित्री म्हणाली की घरातल्या लोकांना ते आवडणार नाही आणि आलेल्या मुलींना ते पळवून लावतील. तेव्हा आपण अशा ठिकाणी जागा शोधूया जी त्यांच्या नजरेआड असेल, तिथे त्यांचं लक्ष जाणार नाही. थोडीशी दूर असली जागा तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की ठरल्याप्रमाणे जागासुद्धा दूर आहे आणि मुली इथे शाळेला येतील. त्यानंतर इथे कारकुनाला भेटायला ते ब्राह्मण आलेले असतात. म्हणतात की चला आता जागेचा नवीन कागद तयार करा. 2 खोल्या मला भाड्याने द्यायच्या आहेत. त्यामुळे तो माळ्याचा ज्योती त्याला 2 खोल्या द्यायच्या आहेत, भाड्याचं वगैरे सगळं लिहून घ्या. तेव्हा इथे सगळं आता लिखाटिपा कारकून करतात आणि कागद काढून इथे त्या ब्राह्मणाला देतात. तेवढ्यातच तिथे गंगाधर शास्त्री आलेले असतात. गंगाधर शास्त्री म्हणतात, काय पंत, झाला का कागद तयार? कुणाला जागा देताय? माळ्याच्या ज्योतीला? ते म्हणतात की पोचली का तुमच्यापर्यंत माहिती? सकाळी तुम्हाला भेटायला आले होते ना मोरोपंत आणि ज्योती? ते म्हणतात की हो हो आले होते आणि त्यांना माझ्या 2 खोल्या भाड्याने हव्या आहेत ना, त्याच मी देतोय. गंगाधर शास्त्री म्हणतो, अच्छा, म्हणजे स्वतःसुद्धा नरकात जाणार आणि त्यांच्याबरोबर तुम्हालासुद्धा नरकात घेऊन जाणार नाही का? ते म्हणतात, नरकात आणि मला का हो पंत? तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणत असतात, आता ते जागा कशासाठी घेत आहेत तुम्हाला माहिती आहे का? त्यांना 2 खोल्या भाड्याने कशासाठी हव्यात आहे तुम्हाला माहिती? तेव्हा इथे ब्राह्मण म्हणतात की नाही, मला नाही माहिती. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात की त्यांना त्या 2 खोल्यांमध्ये आहे ना मुलींची शाळा सुरू करायची आहे आणि त्यासाठी त्यांना त्या 2 खोल्या भाड्याने हव्या आहेत. त्यामुळे मग आता आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे, मुली जर शिकल्या तर काय होईल, खूप मोठा अनर्थ होईल. त्यांच्या पायाला हवा लागेल, हवा, आणि मग त्या कुणाचं काही ऐकणार नाही, प्रश्न विचारतील, विरोधात जातील घरातल्यांच्या. म्हणून तर इथे मुलींनी शिकणं हे पाप आहे असं आपल्या शास्त्रामध्ये आहे ना. आणि तो ज्योती हे पाप करायला निघाला आहे आणि तो मोरोपंत त्याची साथ देतो आहे. अहो पण त्यांना कळत नाही, तुम्हाला पण कळत नाही, तुम्हाला पण त्यांच्यासोबत नरकात जायचं आहे का? तो म्हणतो, नाही नाही, बरं झालं तुम्ही मला सांगितलं. अहो पंत, मला तर शास्त्री काही माहितीच नव्हतं. आणि ते लगेचच कारकुनाने तयार केलेला कागद फाडून टाकतात. गंगाधर शास्त्री म्हणतात की मी तरी एकटा कुठे कुठे बघायचं, पण तुम्ही त्याच्याकडे नीट लक्ष द्या. काय बी झालं तरीसुद्धा त्याला शाळेसाठी जागा देऊ नका. मुलींची शाळा तो सुरू करता कामा नये असं इथे गंगाधर शास्त्री यांनी त्यांना सांगितलेलं असतं. आणि त्यांनी इथे तयार केलेला कागद त्यांच्यासमोरच फाडून टाकलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता जी आपली पारू आहे ना, ती सावित्रीला काय म्हणते, जाऊबाई अहो तुम्ही मला यांचं नाव लिहायला शिकवा ना. ती म्हणते, हो शिकवते तर. तेव्हा इथे राजाराम काकांचं नाव राजाराम असं आता सावित्रीने पारूला लिहायला शिकवलेलं असतं. ती म्हणते, अहो जाऊबाई बघा, मी यांचं नाव लिहिलं तुम्ही सांगितलं तसं. तेव्हा हे बोलणं आता राजाराम ऐकतो आणि म्हणतो, पारू काय केलंस तू, हे काय केलंस, माझं नाव लिहिलंस तू. तू जर लिहायला वाचायला शिकलीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. सावित्री, एक गोष्ट लक्षात ठेव, पारूला अजिबात लिहायला वाचायला शिकवायचं नाही हा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. त्यामुळे इथे सावित्री आता फार घाबरलेली असते. ज्या ब्राह्मणाने 2 खोल्या इथे ज्योतीला भाड्याने द्यायचं ठरवलेलं असतं, तो ब्राह्मण आता ज्योतीला एका गोठ्याच्या ठिकाणी घेऊन आलेला असतो. ज्योती म्हणतो, अहो ही कसली जागा देतं शाळेसाठी, अहो हा तर गोठा आहे. तेव्हा इथे तो ब्राह्मण म्हणतो, हा मग गोठाच ना, तुम्हाला जागा कशासाठी हवी आहे, मुलींची शाळा काढायची हवी आहे म्हणून तुम्हाला जागा हवी आहे ना. अहो मग बाई आणि गाई दोघींची सुद्धा एकच लायकी. इथे त्यांना आता गोठ्यामध्ये दावणीला बांधून ठेवायचं असतं ना, की त्यांना बाहेर जाऊ द्यायचं असतं. हीच तर लायकी आहे ना बाईंची, मग बायकांना शिकायला कशाला पाहिजे. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की बघा, ज्या बाईच्या पोटी तुम्ही जन्म घेतला त्या बाईबद्दल असा विचार करताना लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला.
मुलींना स्त्रियांना का तुम्ही कमी समजता? एक दिवस असा येईल ना की सर्व स्त्रिया इतक्या शिकतील की तुमचा जो पुरुषी अहंकार आहे ना तो दावणीसारखा पायाखाली ठेचून त्या कुठल्या कुठे निघून जातील आणि तुमचा पुरुषी अहंकार जागच्या जागी ठेचला जाईल. असं इथे ज्योती त्या ब्राह्मणाला सडेतोड उत्तर देत असं म्हणत असतो.